आज माननीय श्री नारायण जाधव साहेब यांनी त्यांच्या मातोश्री स्वर्गीय मीराबाई यांच्या मीराबाई फाउंडेशनतर्फे तसेच जुन अंदुरकी ग्रामस्थांच्या सहकार्याने आज वृक्षारोपणाचा एक पर्यावरणपूरक असा उपक्रम राबवत आहेत. फार उल्लेखनीय आणि अतिशय वंदनीय असा हा कार्यक्रम आहे. कारण वाढत्या उष्णतेच्या लाटांमुळं मानवाचं जीवन हे फार वळपळून गेलेलं आहे आणि आज प्रत्येक व्यक्तीला ही झाडं लावण्याची गरज आहे आणि त्यातून जनतेला किंवा लोकांना जनजागृती व्हावी, लोकांनी झाडं लावावी या उद्देशाने त्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून, गावकऱ्यांच्या सहकार्यातून तसेच श्रमिक मंडळ भिवंडी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या, शिक्षक बांधवांच्या सहकार्याने तसे विद्यार्थी यांच्या सर्वांच्या सहकार्यातून जो उपक्रम घेतलेला आहे आज की 1000 झाडं लावण्याचा संकल्प, त्यामध्ये विविध प्रकारची झाडं आणि प्रत्यक्ष त्यांच्या गावाला एक मुबलक अशी वन किंवा जमीन उपलब्ध आहे. त्यामुळे निश्चितच येणारे पिढी त्यातून प्रेरणा घेऊन आणि आपापल्या गावामध्ये त्यांनी किमान या पावसाळ्यामध्ये किमान प्रत्येकाने 4 झाडं तरी लावली पाहिजेत आणि ती जगवली पाहिजेत, जेणेकरून या भूतलावर जी आज वृक्षतोड चालू आहे त्याच्यामुळे उष्णतेचा परिणाम आपण सर्व बघत आहोत, त्यातून आपली सुटका होईल. आणि निश्चितच अशा या उपक्रमांना आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने माझ्या व्यक्तिगत शुभेच्छा देतो आणि नारायण जाधव साहेबांना पुनश्च एकदा या सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमास मी सदिच्छा देतो. त्यांच्या हातून असेच समाजसेवेचे हे कार्य घडत राहो या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आज दिनांक 23 जून 2024 रोजी आज रविवार आहे. आज स्वर्गीय मीराबाई जाधव फाउंडेशन व जुन अंदुरकी आणि शिवाजीनगर येथील सर्व ग्रामस्थांनी मिळून आज 1000 झाडांचं वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. तुम्ही बघाल की मोठ्या संख्येने आमचे ग्रामस्थ इथं आज उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की आपण मागे जो उन्हाळा गेला त्याच्यामध्ये बघितलं असेल की मी किंवा आपल्या इथं जमलेली सगळ्या लोकांनी या उन्हाळ्यामध्ये जी गरमी बघितली, जो ऊन बघितला ना, तो आतापर्यंत कधीच नव्हता. तर याचं कारण असं आहे की आपल्या या परिसरामध्ये झाडांची जी संख्या आहे ती दिवसेंदिवस कमी होत आहे आणि ही जी झाडं ज्यांची सावली आज आपण उपभोगतो आहे ती कधीतरी आपल्या वडीलधाऱ्यांनी लावलेली आहेत. तर आपलं पण एक जबाबदारी आहे की पुढच्या पिढीसाठी जर आपण आज त्याची तयारी केली नाही तर कदाचित जशी अफगाणिस्तान या साईडला जशी 50 डिग्रीच्या वरती टेम्परेचर असेल ती परिस्थिती आपल्या पण इथे येण्याला काही जास्त वेळ लागणार नाही. त्याच्यासाठी आपली आजपासून तयारी करणं गरजेचं आहे. त्याच्याकरता आज इनिशिएटिव्ह घेऊन आम्ही आमच्या परिसरामध्ये 1000 झाडाचं वृक्षारोपण करत आहोत आणि पुढच्या पिढीसाठी आणि या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस हो आणि या जमिनीला सावली मिळावी या उद्देशाने आज मी ते वृक्षारोपण करत आहोत. ते खूप चांगलं आहे कारण आपण बघाल ना तर मुलांना कधी सांगून मुलं काही करत नाही, मुलंही अनुकरण करतात. तर आम्ही आधीच शिक्षकांना सांगितलेलं होतं आणि मुलांना पण सांगितलेलं की तुम्ही या वृक्षारोपण करा आणि मुलं स्वतः बघतात की आपल्यापेक्षा मोठी वडीलधारी माणसं जेव्हा हे करतात तर त्यांना खूप आनंद होतो आणि ते स्वतःहून कामं करायला बघतात. तर पुढच्या वेळेस आपल्याला काही सांगायला लागणार नाही, मुलं स्वतःहूनच सगळे करतील. माझं सगळ्या जनतेला एकच आव्हान आहे की आपली जबाबदारी आहे, जसं मी बोललो की बाबा आपल्याला जर आपल्या परिसरामध्ये पुढे जे पूर्वीपासून हे सुजलाम सुफलाम आणि हरित असं आपला परिसर आहे तो जर परिसर हरित ठेवायचा आहे, चांगल्या प्रकारे पाऊस आपल्या परिसरात झाला पाहिजे, तर आपली जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे की प्रत्येकाने झाडं लावली पाहिजेत. भले आज आम्ही ही सगळ्या लोकांच्या सहकार्याने 1000 झाडं लागत आहोत तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला परिसरामध्ये 10 झाडं जरी लावली तरी हा पूर्ण परिसर किंवा जिथे लावाल तो पूर्ण परिसर हरित होईल आणि सगळीकडे आपल्याला पाऊस किंवा चांगली हिरवगार दिसेल. मीराबाई फाउंडेशन यांच्या वतीने जे वृक्षारोपणचा प्रोग्राम आयोजित केलेला आहे आणि त्याचे फाउंडर माझे मित्र नारायण जाधव, खरोखर यांचं समाजकार्य खूप मोठं आहे. ते कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये कंटिन्यू कामं त्यांचे चालू असतात आणि याच्यामध्ये आता ते बोलले की उन्हाळा आहे आणि खरोखर आताचं तापमान जे वाढलं आहे ना हे याच्या अगोदर कधीच झालं नव्हतं.
त्याच्यामुळं आपल्याला खरं वृक्षारोपणाची गरज आहे. आणि नारायण जाधव यांच्या माध्यमानं जे प्रोग्राम केलेला आहे खरोखर त्यांचं योगदान खूप मोठं आहे. आणि आम्हाला अभिमान आहे की यांच्यासारखा व्यक्ती आमच्या गावात आहे आणि आमचं त्यांना सहकार्य नेहमी असणार आहे. आणि पुढचं पण त्यांनी कार्य असंच करावं अशी आमची सगळ्या जोगेश्वरी आईच्या त्यांनी प्रार्थना आहे. आणि त्यांना त्यांचं असंच कार्य चालू राहू दे हीच आमची इच्छा. धन्यवाद. आज 23 जून या दिवशी मीराबाई जाधव फाउंडेशन तसेच ग्रामस्थ मंडळ जुनांदुर्गी शिवाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महावृक्षारोपण कार्यक्रम आदरणीय आमचे परममित्र श्री नारायण सदानंद जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथे संपन्न होत आहे. आज मोठ्या प्रमाणात शाळकरी विद्यार्थ्यांसोबत त्यांचे सर्व शिक्षक आणि ग्रामस्थ मंडळसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहे. कारण नारायण जाधव यांची एक विजन आहे ते नेमकी गावाची आणि आपल्या परिसराची गरज काय आहे ते ओळखून त्याच्यावर सातत्याने कार्य करत असतात. विशेषतः शैक्षणिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो. आणि हा तर आपला पर्यावरणाचा अतिशय महत्त्वाचा की पर्यावरणाचं असंतुलन मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे. उष्माघाताचे बळी होत आहेत. याला कारण काय तर वृक्ष हेच त्याला कारण आहेत की आपण मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केलेली आहे. आता आपली जबाबदारी आहे की वृक्षांची लागवड करणे गरजेचं आहे आणि येणाऱ्या पिढीला आपल्याला या उष्माघातापासून वाचवायचं आहे. आणि तोच वसा घेऊन नारायण जाधव साहेब यांच्या वतीने हा महावृक्षारोपण कार्यक्रम आमच्या जुनांदुर्ग गावामध्ये संपन्न होत आहे. त्यांना याबद्दल जुनांदुर्ग ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो. नमस्कार. मगाशी जाधव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे उष्णतेचा प्रकोप आपण मागच्या महिन्यामध्ये बघितला. उत्तर भारतामध्ये अजूनही उष्णतेची लाट आहे. एवढंच नाही तर ज्या अरब कंट्रीज आहेत तिथे तर उष्माघातामुळे हज यात्रेला गेलेले जे यात्रेकरू आहेत त्यांचाही मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू झालेला आहे. ही जी सगळी वाढलेली उष्णता आहे त्याच्यामागचं महत्त्वाचं कारण आहे की झालेली प्रचंड वृक्षतोड. मला आठवते 30 वर्षापूर्वी मी जेव्हा खारबावरून गाण्यापर्यंत चालत यायचो तर खरोखर भीती वाटायची चालायला. एवढं प्रचंड जंगल या मधल्या भागामध्ये होतं. पण मधल्या काळामध्ये प्रचंड वृक्षतोड झाल्यामुळे आपल्या इकडे प्रचंड उष्णता वाढलेली आहे. आणि मला फक्त एवढंच सांगायचं आहे की फक्त जाधव साहेबांची एकट्याची जी जबाबदारी नाही तर सगळ्या ग्रामस्थांनी याबाबतीत पुढाकार घेऊन प्रत्येकाने आपापल्या शेतावर 10-15 झाडं जरी लावली तरी येत्या 10-15 वर्षामध्ये किंवा 5-6 वर्षामध्ये हा पूर्ण भाग जो आहे तो भाग वृक्षांनी किंवा झाडांनी भरून जाईल आणि उष्णतेचं प्रमाण आपल्याला कमी झालेलं दिसून येईल. पुन्हा एकदा जाधव साहेबांनी हा जो पुढाकार घेतलेला आहे त्याबाबतीत मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढेही त्यांचं असंच पद्धतीने सामाजिक कार्य चालू राहावं अशी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द मी संपवतो. मनशूर व्यक्ती नारायण जाधव यांनी जो हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याला गाववाल्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. बरीचशी आमची तरुण मंडळी आहेत तेही त्याच्या मागे उभी राहतात नेहमी आणि आमचा नेहमीच त्यांना सहकार्य राहील अशा सामाजिक कार्यासाठी. आणि ते सामाजिक कार्य नेहमीच करीत राहोत ही परमेश्वराजवळ आम्ही प्रार्थना करत असतो. त्यांना उदंड निरोगी असं दीर्घायुष्य लाभो जेणेकरून त्यांच्याकडून गावाची जास्तीत जास्त सेवा होईल. एवढं बोलून मी 2 शब्द. मीराबाई जाधव फाउंडेशनच्या वतीनं वृक्षारोपण हा सोहळा जुनांदुर्गीमध्ये आपण नारायणदादांच्या वतीने ग्रामस्थ मंडळ जुनांदुर्गीच्या वतीने आयोजित केला आणि सर्व ग्रामस्थांनी शाळकरी विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. मी तर एवढंच म्हणेन की सेव्ह नेचर नाही तर सेव्ह ह्युमन्स. निसर्ग वाचवण्या एवढं मोठं नाही आपण पण माणसं वाचू शकतो एवढं मोठे आहोत. त्याच्यामुळं हा जो उपक्रम नारायणदादांच्या मार्गदर्शनाखाली आपण आयोजित केला त्याच्यामध्ये गावकऱ्यांनी सहभाग घेतला. या वर्षामध्ये जी उष्णतेची लाट आपण बघितली या अगोदरच सांगितलं दादांनी की त्याच्यामध्ये अनेक उष्माघातामध्ये बळी पडले. सो त्याच्यामुळे आपल्या वडीलधाऱ्यांनी जे कामं केली वृक्षारोपण केला त्याची सावली आज आपली पिढी उपभोगते. सो त्याच्यामुळे आपलं कर्तव्य आहे की असे आपण सामाजिक कार्य करत राहिलो तर येणाऱ्या पिढीसाठी ते लाभदायक होईल आणि या नेचरसाठी सुद्धा लाभदायक होईल. थँक्यू.